परवा भेटला बाप्पा. जरा वैतागलेला वाटला. 2 क्षण दम खातो म्हणून माझ्या घरी टेकला. उंदीर कुठे पार्क करून लॉट नाही सापडला. मी म्हटलं असू दे त्याला, आराम करू दे जरा. तू पण ना देवा, कुठल्या जगात राहतोस? अरे मर्सडीजच्या जमान्यात उंदरावरून काय फिरतोस? मर्सडीज नाही, निदान न्यानो तरी घेऊन टाक ना. अरे तमाम देवमंडळींमध्ये भाव खाऊन टाक ना. बाप्पा हताश होऊन म्हणाला, इतक्या साऱ्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो. पोरी, इतक्या साऱ्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो. भक्तांना खुश करेपर्यंत जीव माझा दमतो. भक्तांना खुश करेपर्यंत जीव माझा दमतो. 4-8 आणे मोदक देऊन काय काय मागतात. अगं 4-8 आणे मोदक देऊन काय काय मागतात. माझ्याकडच्या फाईल्स नुसत्या वाढतच जातात. मी म्हटलं, बाप्पा तू पण ना, कर थोडं थोडं डेलिगेशन. मॅनेजमेंटच्या थिअरीमध्ये मिळेल सॉल्युशन. MBAचे फंडे तू शिकला नाहीस का रे? डेलिगेशन ऑफ अथॉरिटी तू कधी केली नाहीस का रे? नाहीतर बाप्पा तू की नाही एक लॅपटॉप घेऊन टाक. तुझ्या साऱ्या दूतांना कनेक्टिव्हिटी देऊन टाक. म्हणजे काय, बसल्या जागी काम होईल आणि पुन्हा येऊन मला दमला असं म्हणायला नको. मग काय, माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्पा झाला खुश. अहो माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्पा झाला खुश. माग म्हणायला हवं ते, एक वर देतो बक्षीस. मी म्हणाली, खरंच देवा देशील मी जे मागेल ते? बाप्पा म्हणाला, अगं पोरी मागून तर बघ, बोल तुला काय हवं? मी म्हणाली, पारिजातकाच्या सड्यात हरवलेलं अंगण हवं. सोडून जाता येणार नाही असं एक रेशमी बंधन हवं. हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव. प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात थोडासा शिरकाव. देशील आणून परत माझी हरवलेली नाती. नेशील मला परत जिकडे आहे माझी माती. इंग्रज आलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं. आई बापाचं कधीही न फिटणारं देणं. भांडखोर असला तरीसुद्धा चालेल, पण हवं आहे शेजार. यंत्रवत होत चाललेल्या मानवाला थोडं आयुष्याचं भान. देशील का रे बाप्पा माझ्या पदरात एवढंसं दान? तथास्तु. बोलला नाही बर का, सोंडे मागून नुसता हसला. सारं हाताबाहेर गेले पोरी, तरीही म्हणाला सुखी राहा, सुखी राहा.